राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या प्रवास सवलत योजनेमुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक आधार मिळाला। मागील 35 महिन्यांमध्ये राज्य सरकारने महिलांच्या सवलतीच्या प्रवासासाठी तब्बल 5080 कोटी रुपये महामंडळाला दिले। एसटी बस प्रवासामध्ये महिलांना 50% तिकीट सवलत दिल्यामुळे बसमधील प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे आणि या योजनेमुळे महिलांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली आहे। महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच एसटीची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्यास मदत झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। आपण पाहतोय 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजनेला सुरुवात झाली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात 50% सवलत देण्यात आली। आतापर्यंत 171.60 कोटी महिलांचा एसटीने प्रवास झालाय। तर सरकारने एसटीला 5080 कोटी रुपये दिले। योजनेमुळे एसटी मधील प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे आणि परिणामी एसटीला अच्छे दिन आले।